विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर नवोदय सैनिक एक्सप्रेस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्राला किंवा राज्याला लागलेला एकच प्रश्न की नवोदय इयत्ता 6वी व 9वीचा रिझल्ट कधी लागणार, त्याचबरोबर कोणत्या वेबसाईटवर चेक करावा, त्याच्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स लागणार, त्याच्यासाठी कोणती कागदपत्र लागणार, या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे आपण बघणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया। आता बघा, नवोदयचा निकाल हा कधी लागणार आहे, नवोदयचा निकाल वेबसाईट कोणती दिलेली आहे त्या वेबसाईटवर आपण बघू शकतो। तर नवोदयचा निकाल हा navodaya.government.in ह्या वेबसाईटवर काय करायचं आहे आपण बघायचं आहे। या ठिकाणी बाकीच्या कोणत्याही वेबसाईटवर बघायचं नाही, किंवा गुगलवर दिलेला नवोदय त्याचबरोबर रिझल्ट लागलेला, युट्यूबला दिले नवोदयचा रिझल्ट लागला, तर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे नवोदयचा रिझल्ट लागलेला नाही। 13 डिसेंबरला जो पेपर झाला तो 60 ते 65 दिवसानंतर नवोदयचा रिझल्ट हा कधीही लागू शकतोय। आज 12 मार्च नंतर 60 ते 65 दिवस होऊन गेलेत। त्याने आपल्या अधिकृत वेबसाईटवर असं सांगितलेलं आहे या वेबसाईटवर की 65 दिवसानंतर किंवा 60 दिवसानंतर कधीही रिझल्ट लागू शकतोय। मग त्या ठिकाणी त्यांनी 25 मार्च या ठिकाणी तारीख काय घेतलेला आहे, मागून घेतलेला आहे। आज त्यांचे अपडेट आलेले आहे की आज अपडेट काय आलेले आहे की काही कारणास्तव निकाल हा लागणार आहे, काही कारणास्तव थांबवलेला आहे, कधीही निकाल काय करू शकतोय, लागू शकतोय। त्यांची वेबसाईट या ठिकाणी लक्षात ठेवा। नवोदयचा निकाल लागणार किती, मार्च एप्रिल कधी लागणार, तर 25 एप्रिल मार्चच्या आत काय लागणार आहे, निकाल लागणार आहे। निकालाची तारीख लवकर घोषित केली जाईल असं काही केलं जात नाही। निकाल हा ऑन दी स्पॉट कधी दुपार 3 नंतर किंवा 1 नंतर कधीही काय करू शकतो, लागू शकतो। निकाल 2 प्रकारे पाहता येतो, पोर्टल लॉग इन करून वैयक्तिक गुण पाहणे, म्हणजे पोर्टल तुम्ही काय करू शकता, जी वेबसाईट मी मगाशी सांगितली navodaya.government.in या वेबसाईटवर जाऊन कोणतीही वेबसाईट ओपन करायची गरज नाही, त्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येतो। जिल्हा निवड यादी विद्यार्थ्यांची पीडीएफ डाउनलोड करणे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची पीडीएफ 80 विद्यार्थ्यांची जी पीडीएफ आहे त्या पीडीएफ काय केली जाईल, त्या वेबसाईटवर काय केली जाईल, सोडली जाईल। ती आपण डाउनलोड करून आपलं काय बघू शकतो, आपण बघू शकतोय। त्याच्यासाठी काय लागणार आहे बघा, निकाल पाहण्यासाठी आपल्या विद्यार्थ्याचा रोल नंबर या ठिकाणी काय करणार आहे, आपल्याला लागणारा रोल नंबर किंवा त्याची जन्मतारीख जर आपण असेल तर आपण ती टाकून काय करू शकतोय, विद्यार्थी उत्तीर्ण झालाय का अनुत्तीर्ण झालाय या संपूर्ण आपण माहिती ह्या 2 गोष्टीतून घेऊ शकतो। वेबसाईट बघा navodaya.government.in या वेबसाईटवर काय करू शकतो आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो। कोणत्याही भूलतापांना किंवा कोणत्याही व्हिडिओना काय करू नका, बळी पडू नका। त्याचबरोबर ज्यावेळी नवोदयचा निकाल लागेल तेव्हा आपण त्याचा व्हिडिओ काय करू, बनवू। ठीक आहे, धन्यवाद।